भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशाण. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 7 उद्धवास बोध यदू अवधूत कथा. शुकाचार्यांनी सांगितलेले श्रीकृष्ण प्रासादातील ते प्रसंग आणि ते संवाद परीक्षिताच्या मनात घर करून बसले होते. प्रजापती ब्रह्मदेवांचं सुरगणांसह तिथं येणं, गंधर्व किन्नरांनी श्रीकृष्ण स्तुती गायन करणं, प्रजापतींनी श्रीकृष्णाला त्यांच्याबरोबर येण्याबद्दल विनवणं आणि श्रीकृष्णानं अंशात्मक राहिलेल्या कार्याचं कारण सांगून समर्थपणे ते नाकारणं, हे सारं परीक्षिताला आठवलं आणि त्याचा श्रीकृष्णाबद्दलचा आदरभाव आणखीनच वाढला. त्यानंतर झालेली द्वारकेची दैना, निसर्गाचा कोप, श्रीकृष्णानं सर्वांना प्रभासी जाण्यास सांगणं, हे पाहता प्रजाहित करता श्रीकृष्णाचा धूर्तपणा कळून आला. आपल्या मनीच्या संकल्पाची पूर्तता होत असल्यानं त्याच्या मनातील हसणं परीक्षितानं हेरलं. परंतु एका गोष्टीचा उलगडा त्याला नीट झाला नाही. श्रीकृष्ण प्रासादात उद्धवाचं औचित्य झालेलं आगमन, त्याचा विलाप, त्यानं श्रीकृष्णाकडे केलेली मागणी याचा तर्क त्याला लावता येईना. म्हणून तो शुकाचार्यांसमोर हात जोडून त्यांना म्हणाला, मुनिवर्य, श्रीकृष्णानं उद्धवाचं कसं सांत्वन केलं, श्रीकृष्ण काय म्हणाला, हे ऐकण्यासाठी मी आतुर झालोय. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, मी सुद्धा तुला ते सर्व सांगण्यासाठी उत्सुक आहे. अरे, आता खऱ्या अर्थानं भागवत कथा सुरू झाली आहे. भागवत कथा म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यामधील सुखसंवाद होय. तेव्हा आता लक्ष देऊन ऐक. ते पुढं म्हणाले, परीक्षिता, मानवाच्या जीवनात अनेक सुखदुःखांच्या कथा घडत असतात, पण त्यातून मानवी जीवन घडत नाही. घडीभर सुख तर घडीभर दुःख, असा ऊन पावसाचा तो फक्त खेळ होतो. पण एकच कथा ही अशी असते की ती मानवी जीवनातील अनेक व्यथांचं निर्मूलन करते. ती कथा म्हणजे भगवंत कथा. आणि इथे तर प्रत्यक्ष भगवंतच भक्ताशी संवाद साधतो आहे. भक्ताचं संपूर्ण कल्याण हेच भगवंताला अभिप्रेत असतं, अशी ही कथा आहे. फार तर हिला तत्वबोध कथा म्हणता येईल, पण भक्त भगवंत संबंध कसे असावेत ह्याचा हा एक आदर्श नमुना आहे. शुकाचार्यांचं बोलणं ऐकताना परीक्षिताच्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण आणि उद्धव दिसू लागले. उद्धवाचं ते बोलणं, त्याचा तो विलाप जणू आपणासमोरच घडतो आहे असं समजून त्याच्या मनाचं भान हरपलं. शुकाचार्यांच्या हे लक्षात येताच ते त्याला हलवून म्हणाले, परीक्षिता, आता लक्षपूर्व ऐक. उद्धवाचा विलाप हा सामान्य स्तरावरचा कोणताही भौतिक विलाप नव्हता, कारण त्यामागे त्याची कोणतीही भौतिक मागणी नव्हती. केवळ ईश्वरचरणांचा तो ध्यास होता. म्हणून श्रीकृष्णाला तो विलाप पाहूनही आनंद झाला. तो मनोमन सुखावला. श्रीकृष्णानं उद्धवाचे दोन्ही हात धरून त्याला उठवलं, त्याच्या पाठीवर मस्तकावर हात फिरवला, त्याला आपल्या शेजारच्या आसनावर बसवलं. त्याचा शोकावेग ओसरला हे पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, ब्रह्मादिकांना मी परत पाठवलं. खरं तर त्यांच्या सांगण्यावरून मी या भूतलावर आलो. दुष्टांचा नाश आणि सुष्टांचा उद्धार हेच माझ्या या अवताराचं कार्य आहे. धर्माची गुढी उभारण्यासाठी प्रत्येक वेळेला अधर्माचं खंडन हे करावंच लागतं आणि मी ते निस्पृहतेनं करीत असतो.
माझी कुणाशीच सोयरीक नाही. पत्नी, बंधू, आप्त हे सर्व माईक संबंध आहेत. अगदी या द्वारका नगरीचे पण आहेत. मी येताना ही भूमी सागराकडून मागून घेतली होती उसनी म्हणून. ती त्याला आता परत करायला हवी. माझा अवताराचा काळ संपत आलाय याची मला जाणीव असल्यानं मी सर्व योजना केली आहे. मला वैकुंठी म्हणजे माझ्या निजधामी जायलाच हवं. जाण्यापूर्वी इथली सर्व कार्य संपवायला हवीत. तेव्हा हा शोक आवर. श्रीकृष्णाचं हे पहिलंच भाष्य ऐकून उद्धवाला हायसं वाटलं. उत्तरी यानं डोळे पुसत तो श्रीकृष्णाकडे पाहू लागला आणि तोच श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुझं माझ्यावरील अंतरीचं प्रेम मी जाणतो, परंतु बाह्यातकारी हा सारा मायेचा पसारा आहे. या पसाऱ्यातून तू स्वतःला सावर. तू संसारी असलास तरी योगी आहेस, परंतु मोह माया न सोडता केलेला बाह्य त्याग हा फोल ठरतो, तो वाया जातो. हे तुझ्याही लक्षात आलं नाही. तू माझं मूळ स्वरूप जाणावंस असं मला वाटतं. ते जाणलंस की तू आपणहून माझ्या निजधामास येशील. तेव्हा तुला कोणतेही श्रम पडणार नाहीत की कोणता शोक विलाप करावा लागणार नाही. श्रीकृष्णाचं हे सांत्वनपर भाष्य ऐकताच उद्धवानं स्वतःला सावरलं. आपला शोक हा श्रीकृष्णाबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्यातून होता. जिव्हाळ्यातून उमाळा येतो, उमाळ्यातून कळवळा येतो. ही सहज क्रिया असली तरी श्रीकृष्णाला आपल्याबद्दल वाटणाऱ्या कळवळ्याचं स्वरूप काहीतरी वेगळंच आहे हे उद्धवाला जाणवलं. त्याच्या त्या स्वरूपाची ओळख आपल्याला व्हायलाच हवी. त्यासाठी श्रीकृष्णाला बोलतं ठेवणं हाच एक मार्ग आहे असा विचार उद्धव मनात करीत होता. तोच श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, जे जे दृष्टीगोचर आहे ते सर्व चराचर नश्वर असतं, अशाश्वत असतं. आज आहे तर उद्या नाही. त्याचं रूप नित्य बदलत असतं, परंतु ज्याची स्थिती कधीही बदलत नाही, जे नित्य निरंतर शाश्वतच असतं, ते ईश्वराचं स्वरूप समजावं. तेच माझं मूळ स्वरूप आहे. त्यालाच परमात्मा म्हणतात आणि तो जाणून घेणं हे जीवनाचं खरं ध्येय असायला हवं. आज इथेच थांबूया. यानंतरचा याचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली या हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.